मित्रांनो, कधी कधी एखादी व्यक्ती अचानकच गायब होते आणि सुरुवातीला सगळ्यांना वाटतं की कदाचित तो कामानिमित्त बाहेर गेला असेल किंवा मग काही दिवसांनी परत घरी येईल. पण जेव्हा दिवस आठवड्यांमध्ये आणि आठवडे महिन्यांमध्ये बदलतात, तेव्हा मात्र मनामध्ये एक भीती निर्माण होते. आजची कथा देखील अशाच एका 28 वर्षांच्या तरुणाची आहे, जो अचानकच गायब झाला आणि तब्बल 4 महिने त्याचा काहीच पत्ता लागला नाही. आणि त्यानंतर त्याचे कुटुंबीय, मित्र आणि नातेवाईक सगळे त्याला शोधत होते, पण कुठेही आणि काहीही माहिती मिळत नव्हती. शेवटी सगळ्यांनी मिळून पोलीस स्टेशन गाठलं आणि त्याच्याविषयी तक्रार दाखल केली. पोलिसांनी देखील लगेचच तपासाला सुरुवात केली आणि जसा जसा तपास पुढे गेला, तसं तसं या प्रकरणाचं एक भयानक सत्य सर्वांच्या समोर येऊ लागलं. एका प्रेम संबंधासाठी एका निरपराध व्यक्तीचा इतक्या निर्दयी पद्धतीने खून करण्यात आला होता की ऐकून देखील तुमच्या अंगावरती काटा येईल. आज मी तुम्हाला ही संपूर्ण थरारक सत्यकथा सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्हाला अशाच थरारक कथा आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय कमेंट करून मला नक्की सांगा. मित्रांनो, ही घटना घडली होती महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील एका छोट्याशा भागामध्ये. त्या तरुणाचं नाव होतं रोहित कदम. पण रोहितचं आयुष्य असं अचानक संपेल याची कल्पना कोणालाच नव्हती. रोहितच्या आयुष्यातील संघर्ष खूप लहानपणापासूनच सुरू झाला होता. 5 मार्च 2023 चा तो दिवस होता. रोहित फक्त 10 वर्षांचा होता. तो आपल्या आई वडिलांसोबत बैलगाडीमधून शेताकडे जात होता. गावामधील साधं जीवन, साधं कुटुंब आणि साधी स्वप्न. पण त्या दिवशी नशिबाने काहीतरी वेगळंच ठरवलेलं होतं. ते तिघजण रस्त्यावरून जात असतानाच मागून भरधाव वेगाने आलेल्या एका ट्रकने त्यांच्या बैलगाडीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भयानक होती की बैलगाडी उलटली आणि रोहित दूर फेकला गेला. गावामधील लोक धावत आले. त्यामधून रोहित कसाबसा वाचला. पण त्या अपघातामध्ये त्याचे वडील जागीच मृत्युमुखी पडले. त्याची आई गंभीर जखमी झाली आणि तिच्या डोक्याला मार लागल्यामुळे तिची मानसिक अवस्था बिघडून गेली. त्या एका अपघाताने रोहितचं आयुष्य मात्र पूर्णपणे बदलून गेलं होतं. वडिलांचं छत्र हरवलं, आई मानसिक रुग्ण झाली आणि त्यानंतर काही वर्षांनी त्याची आई देखील आजारपणामुळे मृत्युमुखी पडली. आता रोहित पूर्णपणे एकटा पडलेला होता. आणि त्याच वेळी गावामधील त्याच्या काही नातेवाईकांनी त्याच्या मामाला फोन करून सगळी काही परिस्थिती सांगितली. रोहितचा मामा गणेश पाटील गावात आला आणि त्याने रोहितला आपल्या घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. गणेश पाटील आधीच विवाहित होता आणि त्याला एक मुलगा देखील होता. पण तरी देखील त्याने रोहितला आपल्या स्वतःच्या मुलासारखं वाढवलं. दोघांना एकसारखं प्रेम दिलं, एकसारखं शिक्षण दिलं. रोहित अभ्यासामध्ये खूप जास्त हुशार होता. त्याने मेहनत घेतली आणि पदवीपर्यंत आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्याला एका प्रायव्हेट कंपनीमध्ये चांगली नोकरी मिळाली. रोहितच्या मामाला खूप आनंद झाला. त्याला वाटलं की आता रोहितचं आयुष्य स्थिर झालेलं आहे. आणि त्यानंतर काही वर्षांनी मामाने रोहितचं लग्न लावून देण्याचा विचार केला. रोहितसाठी एक स्थळ आलं. त्या मुलीचं नाव होतं कविता. कविता तशी फारशी शिकलेली नव्हती, पण घरकामामध्ये हुशार आणि शांत स्वभावाची होती. मामाने विचार केला की ही मुलगी रोहितचं घर चांगल्या प्रकारे सांभाळू शकेल आणि त्यामुळे दोघांचं देखील लग्न अगदी साध्या पद्धतीने लावून देण्यात आलं. सुरुवातीला त्याचं आयुष्य खूप छान चाललं होतं. काही महिन्यांनी त्यांना एक मुलगा झाला. पण दुर्दैवाने तो मुलगा काही महिन्यांमध्येच आजारपणामुळे मरण पावला. त्या घटनेमुळे कविता पूर्णपणे खचली आणि त्यानंतर आणखी काही महिन्यांनी ती पुन्हा गरोदर राहिली. पण दुसरं बाळ देखील जन्मानंतर काही दिवसांमध्येच मरण पावलं. आता कविताची मानसिक अवस्था खूप खराब झाली होती. ती सतत उदास राहू लागली. दिवसभर घरात बसून राहायची आणि कुणाशी बोलत देखील नव्हती. रोहित तिला समजावण्याचा खूप प्रयत्न करायचा, पण तिच्या मनावरचा आघात खूप मोठा होता. रोहितच्या मावशीने ही सगळी परिस्थिती पाहिली आणि तिने कविताला एक सल्ला दिला. ती म्हणाली की तू दिवसभर घरात बसून राहतेस आणि म्हणूनच तुझ्या डोक्यामध्ये जास्त विचार येतात. माझ्यासोबत चल, मी कागदाच्या पिशव्या बनवण्याचं काम करते, दुकानदारांना त्या विकते. तू मला मदत करशील तर तुझं देखील मन लागेल आणि थोडे पैसे देखील मिळतील. कविताला तो सल्ला पटला. रोहितने देखील परवानगी दिली. आता कविता रोज सकाळी घरकामावरून मावशीच्या घरी जायची आणि कागदाच्या पिशव्या बनवायची. तिच्या मावशीचा मुलगा सागर
त्या पिशव्या बाजारामध्ये विकायला जायचा. सुरुवातीला कविता आणि सागर यांच्यामध्ये अगदी साधं बोलणं व्हायचं, पण हळूहळू त्यांच्या मैत्रीचं रूपांतर जवळीकेमध्ये झालं आणि काही महिन्यांमध्येच दोघांमध्ये प्रेम संबंध सुरू झाले. रोहितला या सगळ्याची सुरुवातीला काहीच कल्पना नव्हती. तो आपल्या नोकरीमध्ये व्यस्त असायचा, पण हळूहळू त्याला संशय येऊ लागला. त्याने कवितावरती लक्ष ठेवायला सुरुवात केली. एक दिवस त्याने मुद्दामच कविताला सांगितलं, तो ऑफिसच्या कामानिमित्त बाहेरगावी जाणार आहे आणि कदाचित 2 दिवस परत येणार नाही. रोहित घरातून बाहेर पडला. काही वेळानंतर कविता आनंदात होती, कारण तिला वाटलं की आता रोहित घरी नाही. तिने लगेचच सागरला फोन केला आणि सागर लगेच तिच्या घरी आला. दोघे घरामध्ये एकटेच होते, पण त्याच वेळी रोहित देखील घरी परत आला. त्याने दरवाजा उघडला आणि जे दृश्य त्याने पाहिलं ते पाहून तो संतापला. रोहितने दोघांना रंगेहात पकडलं होतं. तिथे तिघांमध्ये जोरदार भांडण सुरू झालं. रोहित कविताला समजावत होता, पण कविता त्याच्यावरच उलट बोलत होती. सागरला देखील राग आला आणि भांडण अधिकच वाढलं. रागाच्या भरामध्ये सागरने रोहितचा गळा आवळला आणि काही मिनिटांमध्येच रोहितचा मृत्यू झाला. त्या क्षणी ते दोघेही घाबरले, पण आता परत जाण्याचा मार्ग नव्हता. त्यांनी मृतदेह लपवण्याचा निर्णय घेतला. सकाळ होण्याची वाट पाहिली आणि रोहितच्या मृतदेहाचे तुकडे करून घराच्या छतावरील पाण्याच्या टाकीमध्ये टाकून दिले. पुढचे काही दिवस कविता सगळ्यांना सांगत राहिली की रोहित ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर गेलेला आहे आणि काही दिवसांनी तिने तिचं घर देखील बदललं. 2 महिने गेले, 3 महिने गेले, पण रोहित मात्र कुठेच दिसत नव्हता. ऑफिसमधील लोक विचारू लागले आणि आता नातेवाईक देखील हळूहळू काळजी करू लागले. शेवटी रोहितच्या मामाने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दिली आणि पोलिसांनी तपास सुरू केला. तपासामध्ये संशय थेट कवितावरती गेला. पोलिसांनी तिला लगेचच ताब्यात घेतलं आणि तिची चौकशी सुरू केली. सुरुवातीला ती टाळाटाळ करत होती, पण पोलिसांच्या कठोर अशा चौकशीनंतर तिने आपलं सगळं सत्य सांगून टाकलं. पोलिसांनी जुन्या घरामध्ये जाऊन तपास केला आणि पाण्याच्या टाकीमधून रोहितचे अवशेष बाहेर काढले गेले. सगळं सत्य सर्वांच्या समोर आलं. कोर्टामध्ये केस चालली आणि कविताला जन्मठेपेची शिक्षा झाली, पण सागर मात्र पोलिसांच्या तावडीतून पळून गेला आणि आजही तो फरार आहे. मित्रांनो, एका चुकीच्या नात्यामुळे एका निरपराध व्यक्तीचा जीव गेला आणि अनेक आयुष्य उद्ध्वस्त झाली. तुम्हाला या घटनेबद्दल नक्की काय वाटतं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि त्यासोबतच जर अशाच थरारक सत्यकथा तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूयात अशाच एका थरारक आणि सत्य घटनेसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये.